सुंदर गोष्ट आपण शिकणार आहोत मित्रांनो. प्रार्थना करूया. स्वर्गातील पवित्र दयाळू देवा, या वेळेला आम्ही सर्वजण पवित्र पिता तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या चांगुलपणासाठी, तुमच्या प्रेमासाठी आम्ही सर्वजण तुमचे आभारोपकार मानतो. प्रभू येशू, तुझ्या दयेसाठी, प्रेमासाठी आम्ही सर्वजण मिळून तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू, आमच्या पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा केलीस आणि आजची ही वेळ तू आम्हाला दिलीस. तुझे उपकार स्मरण करण्याकरता, आमच्या पित्याचे धन्यवाद करण्याकरता प्रभू येशू, या सगळ्या वेळेसाठी आम्ही अंतःकरणाने प्रभू तुला धन्यवाद देतो, कारण आम्ही त्याच्या पलीकडे तुला काहीच देऊ शकत नाही. प्रभू परमेश्वरा, हे भग्न आणि अनुतप्त हृदय घेऊन तुझ्या जवळ येतो. जे काही आज आम्ही शिकणार आहोत, आम्हाला मदत कर की त्या गोष्टी आम्हाला समजाव्यात आणि त्याप्रमाणे आम्ही आचरण करावं, चालावं. इथून पुढची सर्व वेळ काळ पित्या तुमच्या हातात देऊन ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका बाप्पा. आमेन. आमेन. ओके मित्रांनो, हे आपण बघितलंय की आपण जे उदाहरण शिकत आहोत किंवा दाखला शिकत आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताने जे दाखले आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये पेरणी करणाऱ्याचा जो दाखला आहे, पहिलं बी पडलेलं आहे ते वाटेवर पडलेलं आहे आणि पाखरे येऊन ते घेऊन जातात. दुसरं बी आहे ते खडकाळ जमिनीवर पडलेलं आहे, ज्याला मूळ भेटत नाही आणि मग ऊन वारा पाऊस येतो आणि ते उडून जातात. तिसरं बी जे आहे ते काटेरी झुडपामध्ये पडलंय. त्या काटेरी झुडपांमुळे त्याची वाढ होत नाहीये, ती खुंटते आणि त्या काट्यांमुळे त्याला जसं पाहिजे तसं ते पीक वाढूच शकत नाही. आणि चौथं जे पीक पडले त्याच्याविषयी आपण शिकायला जाण्याच्या अगोदर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत आहोत, जेणेकरून तो अभ्यास आपल्याला खूप सुंदररित्या कळेल. मित्रांनो, हे जे 3 बी आहेत, जे वाट्यावर पडलेले, खडकाळीवर पडलेले, काटेकुसळ्यामध्ये पडलेले, आपण काल तोच अभ्यास केला की तुम्हाला काय वाटतं की हे जेव्हा बी त्या नको असलेल्या ठिकाणी पडलेलं आहे, वाट्यावर पडले किंवा काटेकुसळ्यांमध्ये पडले, तर तो शेतकरी त्या बीसाठी कष्ट घेणार नाही का की त्याला योग्य ठिकाणी ठेवावं, योग्य ठिकाणी त्याची वाढ व्हावी, असं त्याला संगोपन केलं जाईल. तुम्हाला वाटतं मित्रांनो की शेतकरी त्याच्यासाठी कष्ट घेईल, होय की नाही? हो, घेणार. नक्कीच घेणार. जेव्हा तो त्याच्या मळ्यामध्ये जातो आणि पाहतो की कुठलं पीक चांगलं आलेलं आहे किंवा कुठलं रोपटं किंवा ते बीला कीड लागलेली आहे, मग जर कीड लागली असेल तर मी त्याला कुठलं असं पोषक आहार देऊ शकतो, किंवा खत पाणी घालू शकतो की जेणेकरून ते पीक चांगलं येईल, त्याला कीड लागणार नाही. मग कीटकनाशक असेल ते वापरेल आणि त्याला कसं त्याचं संगोपन माझ्याकडून चांगलं करता येईल. त्याच्या आजूबाजूला जर खडे असतील, काटेकुसळे असतील, निधन असेल तर ते काढून बाजूला फेकलं जाईल. याची प्रत्येक गोष्टीची दखल तो शेतकरी किंवा तो कामकरी घेत असतो. मित्रांनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आपल्या जीवनामध्ये नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्यास सक्षम आहे. पण गरज आहे की आपण तयार आहोत का की माझ्या जीवनाचा, माझ्या हृदयाचा पूर्णपणे त्याला समर्पित करावं आणि त्याला बोलावं की प्रभू, माझं जीवन मी स्वतः व्यवस्थित नाही करू शकत, हे काटे कुसळे मी स्वतःहून बाहेर नाही काढू शकत, मला केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे, जो मला या गोष्टीतून बाहेर काढू शकतो. आमेन. हे तेव्हाच शक्य आहे की जेव्हा आपण स्वतःचं समर्पण त्याला करू शकेल. ओके. आणि दुसरी गोष्ट आपण बघितली मित्रांनो, हे जे काटेकुसळे आहेत ते मुळासकट उपसून जाणं खूप गरजेचं आहे. ते फक्त वरपांगीपणाने वरच्यावर उपसून काही उपयोग नाहीये. तसंच आपलं पाप आपण मुळासकट उपटून काढलं पाहिजे. थोडंसं मी माझ्याकडे ठेवतो, थोडं हे पाप करतो, थोडं ते पाप करतो, मग प्रार्थना पण करेल आणि बायबल वाचन पण करेल आणि सोबत ते पाप पण करेल, असं नाही होऊ शकत. दोन्ही नावेवर आपण पाय नाही ठेवू शकत. आपल्याला कुठली तरी एक बाजू घ्यावं लागेल. जर मी देवाच्या बाजूने आहे तर मला देवाच्या आज्ञा, देवाचं वचन, देवाच्या चरित्राप्रमाणे मी चालेल. पण जर दोन्ही बोटेवर मी सवार आहे तर माझं जीवन खूप धोक्यात आहे मित्रांनो. म्हणून आत्ताच काय तो निर्णय घेऊन मी माझ्या देवाच्या सानिध्यामध्ये येऊन त्याच्या सानिध्यामध्ये कसं वावरलं पाहिजे हा विचार आपण प्रत्येकाने वैयक्तिक घेतला पाहिजे. कारण हे तुमच्या आणि माझ्या इच्छेवर अवलंबून आहे. परमेश्वर कधीही बळजबरी करत नाही. आमेन. समजलं सगळ्यांना हे दोन्ही मुद्दे? ओके. तिसरा मुद्दा आपल्याला हे सांगतो, बीजाची पेरणी करणाऱ्यांनी शुभवर्तमान स्वीकारले जाण्याकरिता हृदयाची पूर्वतयारी करण्याचे काम केले पाहिजे.
या मुद्द्यामध्ये आपण पाहिले मित्रांनो की जेव्हा आपण घरामध्ये देवाचं वचन सांगतो, देवाच्या गोष्टी करतो, बऱ्याच वेळेला असं होतं की घरच्या कुठल्या तरी एका व्यक्तीला आवडत नाही आणि मग वारंवार आपण त्याला बोलत राहतो की तुला कळत नाही, तू चर्चला यायला पाहिजे, तू प्रार्थना केली पाहिजे, बायबल वाचलं पाहिजे. पण तसा योग्य तो परिणाम त्या भावावर, बहिणीवर किंवा आपल्या पत्नीवर, पतीवर त्याचा होतच नाही. का? कारण आपण कुठल्या ना कुठल्या चुकीच्या प्रकारे त्याला ख्रिस्त सांगितला जातो, देव सांगितला जातो किंवा वचनाचं चुकीच्या प्रकारे त्याला उदाहरण मांडलं जातं आणि त्याच्यामुळे तो व्यक्ती देवापासून दूर दूर जात राहतो. आपल्याला समजत पण नाही, पण आपण त्यालाच जज करत राहतो की अरे तुला समजत नाही, तू पश्चाताप कर. सुवार्ता करताना सुद्धा लोक हेच सांगतात की अरे पश्चाताप कर, तू पाप केलं, तुला समजत नाही, जग नरकात जाणार आहे, तुम्ही नरकात जाताल, मरताल. ह्याच प्रकारे लोकांना शिकवलं जातं. मित्रांनो, मला सांगा, जर आपण ह्याच प्रकारे शिकवत राहिलो किंवा सुवार्ता सांगत राहिलो तर कोणीतरी ऐकेल का हो? तुम्हाला काय वाटतं? नाही ऐकणार. ते उलट तुमच्यावर रागावून तुमच्यापासून दूर पळून जातील. मग प्रश्न हा आहे की ती सुवार्ता सांगायची कशी? परमेश्वर तर सांगतोय की काळाची पूर्तता झाली आहे आणि ही सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मित्रांनो, सुवार्ता ही आहे की परमेश्वर चांगला आहे आणि त्या पित्याचा एकुलता एक पुत्र जो आपल्या पापांसाठी क्रूसावर वधला गेला, तो मेला, तो जिवंत झाला, तो आजही स्वर्गामध्ये आहे. ही नाण्याची एक बाजू आहे. पण नाण्याची पहिली बाजू आहे जी परमेश्वर प्रेमळ आहे आणि तो कधीच बदलत नाही. त्याचं प्रेम काल, आज आणि युगानुयुग सारखंच आहे. ते कुठल्याच परिस्थितीमध्ये बदलत नाही. ही खरी सुवार्ता आहे. आमेन. आमेन. मित्रांनो, हा जो विषय आहे तो देवाच्या चरित्रामध्ये येणारा विषय. खूप सुंदर आहे ती गोष्ट. जेव्हा आपण आपले इनोक भाऊ ती गोष्ट घेतील, तो स्टडी घेतील, माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने त्या अभ्यासाला न चुकता हजर राहावं. कारण आपलं जीवन बदलणारा तो अभ्यास आहे. म्हणून त्या गोष्टीकडे कधीच दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, ह्या मुद्द्यामध्ये आपण ही पण गोष्ट पाहिली की जेव्हा आपण घरामध्ये सुवार्ता सांगतो आणि एखादा भाऊ बहीण, आपल्या घरची लोक ऐकत नाही, तर आधी त्या व्यक्तीला समजून उमजून घ्या. नुसतं त्याच्यावर हाणामारी करणं किंवा वचनाने मारणं. काही लोक तर बायबल फेकून मारतात की अरे हा सैतानाचा आहे, ह्याला काय कळत नाही, ह्याला किती वेळा मी देवाच्या गोष्टी सांगतोय, चर्चला आणतोय तरी हा ऐकत नाही. मित्रांनो, असं कुणाचंही परिवर्तन होत नाही. अगोदर त्याच्याशी हितकूच साधा, बोला त्यांच्याशी, त्यांना वेळ द्या, त्यांच्या गोष्टी ऐकून घ्या. पुष्कळ वेळेला आपण आपलेच मुद्दे सांगत बसतो, आपल्याच गोष्टी आपलंच गाराणं सांगत बसतो, पण आपण समोरच्याचं ऐकून घ्यायलाच तयार नसतो. मित्रांनो, आणि त्याच गोष्टीमध्ये आपण खूप लोक मागे पडत आहोत. आपल्याला गरज ही आहे की आपण आधी समोरच्याचं पूर्णपणे ऐकून घ्यावं. पण आपण आपले मुद्दे सांगून सांगून त्यांना इतकं खच्ची करून टाकतो आणि आपण असं सांगतो की बघ, तुझ्यापेक्षा मला जास्त कळतंय, मी जास्त पावसाळे बघितलेत. मित्रांनो, इथं त्या गोष्टी महत्त्वाचं नाही आहे. इथं नातेसंबंध सांभाळण्याची गोष्ट आहे. जितकं जास्त तुम्ही नातेसंबंध सांभाळाल तितका जास्त तो व्यक्ती जेव्हा कधी त्याला समस्या येईल तेव्हा तो तुमची आठवण आधी करेल. जेव्हा कधी तो दुःखी होईल आधी तो तुमची आठवण करेल. पण इथं होतंय असं की आपण दिसलो की लोक आपल्यापासून बाजूला होतात की अरे बाबा आला हा, देवाची वचनं सांगेल आणि बायबल वाचल आणि देवाच्याच गोष्टी सांगेल. मित्रांनो, जरा थांबा. त्या व्यक्तीलाही वेळ द्या आणि स्वतःही वेळ घ्या. मी बरोबर बोलतो मित्रांनो? बरोबर. आपल्याला असं नाही दाखवायचं की मी जास्त धार्मिक आहे, मी रोज बायबल स्टडी करतोय, मी रोज प्रार्थना करतोय म्हणजे मी धार्मिक आहे. हे लोकांना दाखवण्यासाठी नाहीये मित्रांनो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला वैयक्तिक नातं सांभाळायला शिकवलेलं आहे आणि जो ते नातं सांभाळतो त्याचं लोक ऐकतात. जो इतरांचं जास्त ऐकून घेतो, लोक त्याचं जास्त ऐकायला तयार होतात. ख्रिस्तासमान सहानुभूतीने आपण माणसांच्या जवळीक साधून वैयक्तिकरित्या त्यांना जवळ घेतलं पाहिजे, त्यांच्या समस्या विचारल्या पाहिजेत व सार्वकालिक जीवनाच्या महान गोष्टींच्या बाबतीत त्यांच्या मनात आवड उत्पन्न केली पाहिजे. त्याला हे समजलं पाहिजे की अरे असं काहीतरी या व्यक्तीकडे आहे. यस मित्रांनो, हे सगळं करणार आहे ना केवळ आणि केवळ येशू आहे, तुम्ही आणि मी नाहीये. म्हणून जितकं जास्त आपण इतरांना वेळ द्यायला लागतो ना, तितकं त्यांच्या अंतःकरणातल्या गुप्त गोष्टी ते आपल्याला सांगायला लागतात आणि इतकं सुंदर नातं निर्माण होतं ना मित्रांनो. मग तुम्ही जे काही सांगताल ना ते त्यांच्या खोलवर रुतलं जाईल. तुमचं बोलणं ते नेहमी ऐकून घेतील आणि ते बी सुपीक जमिनीवर पडेल.
आणि मग ती लोक ख्रिस्ताकडे येतील. इथं आपण अगोदरच त्यांना इतकं भयानकरित्या सुवार्ता सांगतोय की ते लोक ऐकून घ्यायलाच तयार नसतात. त्यांचे हृदय नित्य वापरल्या जाणाऱ्या महामार्गासारखे कठीण असतील तरी पण तुमच्या शब्दाने ते मृदू मुलायम होऊ शकतात. ही ख्रिस्ताची सेवा आहे मित्रांनो. हे तिन्ही मुद्दे समजले सगळ्यांना? ओके, आपण पुढे बघूयात. पहिला मुद्दा कोणी वाचेल स्क्रीनवरचा? परंतु जेथे युक्तिवादाने ते तसेच मस होणार नाहीत व वादविवाद यांची खात्री पटवून शकणार नाही, तेथे ख्रिस्ताची प्रीती वैयक्तिक सेवेत प्रकट झाल्यास दगडाप्रमाणे कठीण असलेले अंतःकरण मृदू करू शकेल की त्यात सत्याची बीज मूळ धरू शकेल. आमेन. आमेन. मित्रांनो, हे जे वैयक्तिक नातं आहे ना, जेव्हा आपण समजतो ना, आपण बऱ्याच वेळेला असं होतं, माझ्याकडून पूर्वी खूप व्हायचं मित्रांनो. जेव्हा मी नवीन नवीन येशू ख्रिस्ताला स्वीकारलं तेव्हा माझ्यामध्ये खूप आवेश होता की अरे नाही, लोकांनी ऐकलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. मग मी बायबलनुसारच असली वचनं शोधून काढायचं, ओरडून ओरडून बोलायचो, पश्चाताप करा, येशू येणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, तुम्ही का पाप करताय, असं ऐकून ऐकून लोक माझ्यापासून दूरच पळून जायचे. पण जेव्हा जेव्हा मी येशू ख्रिस्ताचा स्वभाव बघितला, त्याचं चरित्र बघितलं, मग म्हटलं अरे नाही, असं आरडाओरडा करून सेवा करण्यात अर्थ नाही आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताची सेवा कार्य मी बघितलं, त्याच्याबद्दल वाचलं, त्याच्याबद्दल मननचिंतन केलं, आणि प्रत्येक वेळेस सुवार्ता करताना जर येशू माझ्याबरोबर असता, येशू माझ्या जागी असता, तर तो त्या व्यक्तीशी कसा बोलला असता, कसा वागला असता, हे जेव्हा मला समजलं ना, मग कळालं की अरे नाही, मी जी सेवा करतो ना ती चुकीची आहे, मी जे बोलतोय ते चुकीचं आहे. मला आधी त्या व्यक्तीची वैयक्तिकरित्या समजून वादविवाद बाजूला ठेवून त्याच्याशी बोललं पाहिजे. आपण काय करतो, वाद जिंकायला बघतो की मी किती शहाणा आहे, मला किती कळतंय. हे करून करून आहे ना, आपण समोरच्याला खाली पाडतो. मित्रांनो, वादात पडू नका. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला वादामध्ये न्यायला नाही सांगत. ठीक आहे, समोरचा जर व्यक्ती ऐकून नाही घेते ना, जर त्याला त्यावेळेला सुवार्ता ऐकायची नाही किंवा ते देवाचं वचन ऐकायचं नाही, प्रार्थना करायची नाही, ठीक आहे, त्याला वेळ द्या. आपण सतत सांगून ते टसच्या मस होणार नाहीयेत. युक्तिवादाने आपण समोरच्याचं हृदय नाही बदलू शकत. वादविवाद करून त्यांची खात्री पटवू नाही शकत. खात्री पटवण्यासाठी आपल्याला त्याच्याशी नातं निर्माण करावं लागेल. त्याला स्वतःला समजलं पाहिजे की अरे हा व्यक्ती काहीतरी वेगळा आहे. तुमच्याशी बोलल्यावर त्याला वेगळं पण जाणवलं पाहिजे. इतरांपेक्षा त्याला तुमच्या सहभागितेत आनंद वाटला पाहिजे. ती ख्रिस्ताची सेवा आहे. तिथे ख्रिस्ताची प्रीती वैयक्तिक सेवेत प्रकट झाल्यास दगडाप्रमाणे कठीण असलेले अंतःकरण मृदू होऊ शकेल व त्यात सत्याचे बीज मूळ धरू शकेल. आमेन. ही आहे खरी सुवार्ता मित्रांनो. या प्रकारे सेवा करायची आपल्याला. आमेन. समजलं सगळ्यांना? आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा मित्रांनो असंच करायचा. तो जेव्हा शिष्यांशी बोलायचा तेव्हा त्यांच्याशी एक वैयक्तिक नातं होतं त्यांचं. योहान, शुभवर्तमानामधला योहान जो येशू ख्रिस्ताचा शिष्य होता, 12 शिष्यांपैकी एक, बायबल तर असं सांगतं की तो येशूच्या उराशी झोपायचा, त्याच्या छातीवर डोकं टेकून तो झोपायचा. त्याला इतका आनंद वाटायचा येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये. आणि येशू सुद्धा त्या प्रत्येक शिष्यांबरोबर एक वैयक्तिक नातं ठेवायला त्याला खूप आवडायचं. मित्रांनो, आपलं सुद्धा लोकांसोबत असं घनिष्ठ नातं पाहिजे ना की त्यांना कधी जर समस्या जाणवली तर पहिलं नाव त्याच्या मुखात तुमचं असलं पाहिजे. आमेन. पुढे आपण बघूयात. आमेन. कोणी वाचेल? फक्त पहिलं वाक्य वाचा. तेव्हा पेरणी करणाऱ्यांपुढे काहीतरी काम आहे. बीजाची वाढ ताट्यांनी खुंटवली जाऊ नये म्हणून, किंवा पुरेशी माती नसल्याने बीज नाश पावू नये म्हणून त्यांनी काहीतरी करावयाचे आहे. येस. आता आपल्याला काहीतरी करायचंय मित्रांनो. जेव्हा शेतकरी त्याचं पीक नासायला येतं किंवा पीक वाढत नाही तर तो त्या मातीला दोष देत नाही, तर तो बघतो की कुठे त्रुटी आहे, नेमकं काय केलं पाहिजे. त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये डायग्नॉस म्हणतात
त्या आजाराचं निदान काय, ते सगळे ज्या त्याच्या लाईफमध्ये कंप्लेंट्स आहेत ना, जे काही त्याला कंप्लेंट्स होते, पोट दुखतंय, अमुक होतंय, तमुक होतंय, पण मुळाशी कारण काय आहे, नेमकं काय त्याच्या शरीरामध्ये चाललंय ते आधी ओळखून घेणं हे डॉक्टरांचं काम असतं. आणि मग तो आजार कळाला की त्याला कुठली औषधं द्यायची हे डॉक्टर बघतात. तसंच मित्रांनो, आपण सुद्धा हे सेवा कार्य करत असताना समोरचा व्यक्ती का रागवतोय, का तो चिडचिड करतोय, का तो घरामध्ये एक चांगलं लक्ष देऊ शकत नाहीये, का तुमचे मिस्टर सतत येऊन भांडण करतायत, का तुमची पत्नी सतत चिडचिड करते, थोडं थांबा, त्यांना समजून घ्या. घरामध्ये असं काय घडतंय की ज्याच्यामुळे ती व्यक्ती एवढी चिडचिड करते, वेगळं वागते. त्याला म्हणतात डायग्नोस करणं, एखाद्याला ओळखणं, त्याला वेगळ्या प्रकारे हँडल करणं. ज्या प्रकारे तो शेतकरी त्या मातीला बघतो, त्या मातीमध्ये कुठल्या कमतरता आहेत किंवा त्या बीजमध्ये कुठल्या कमतरता आहेत, मग त्याला खत पाणी काय घालायचं हे प्रत्येक वेळेला तो शेतकरी बघत असतो. तेच काम तुमचं आणि माझं आहे. त्या व्यक्तीला कुठल्या गोष्टीची गरज आहे, त्याला वेळ द्या, त्याच्याशी बोला, हितगुज साधा, वादविवाद बाजूला ठेवा, त्याच्या कमतरता बाजूला ठेवा आणि त्याला गायडन्स करा. त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये तुमचा भाऊ, तुमचा जवळचा व्यक्ती दिसायला हवाय. आमेन. 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 ओके, पुढचं वाक्य वाचताल कोणी? ख्रिस्ती जीवनाच्या अगदी सुरुवातीस या जीवनाचे आधारस्तंभ असलेले तत्वे प्रत्येक विश्वासणाऱ्या शिकविणे गेले पाहिजेत. अशा शिकविणे गेले पाहिजे की त्याचा उद्धार केवळ ख्रिस्ताच्या बलिदानाने व्हायचा नाही, तर त्याने ख्रिस्ताचे जीवन स्वतःचे करून घेतले पाहिजे व ख्रिस्ताचा स्वभाव स्वतःचा करून घेतला पाहिजे. आमेन. आमेन. मित्रांनो, तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे की आपण ख्रिस्तासारखी सेवा करावी. येशू ख्रिस्त जसा वागला, जसा बोलला, जणू काही तुमच्यामधून ख्रिस्त त्याला बोलत आहे असं त्याला जाणवलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा ते स्वीकारलं पाहिजे की ज्या प्रकारे प्रभूने सेवा केली तोच प्रभू माझ्यात आहे आणि तशीच मी सेवा करणार आहे. मग त्याला गरज नाही की तुम्ही पाळकच असावं, तुम्ही टीचरच असावं, तुम्ही स्टेजवर जाऊन बोललंच पाहिजे. नाही, तुम्ही ज्या ठिकाणी आहात ना तिथे उभं राहून तुम्ही ख्रिस्ताची सेवा करू शकता. प्रत्येकासोबत वैयक्तिक नातं जोपासून, ती खरी ख्रिस्ताची शिकवण आहे. त्याला शिकवले गेले पाहिजे की त्याचा उद्धारक केवळ ख्रिस्ताच्या बलिदानाने व्हावायचा नाही, तर त्याने ख्रिस्ताचे जीवन स्वतः करून घेतलं पाहिजे. पौल म्हणतो मित्रांनो की आता मी जगतो असे नाही, तर माझ्या ठाई ख्रिस्त जगत आहे. आमेन. आणि त्याच ख्रिस्ताचा प्रकाश आपल्या वागण्या बोलण्याद्वारे इतरांना दिसलं पाहिजे. मराठीमध्ये ते खूप सुंदर गाणं आहे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तू दिसो. आमेन. आमेन. तिसरा मुद्दा आपण पाहूयात. कोणी वाचेल? सर्वांना शिकवले गेले पाहिजे की त्यांनी दानाची ओढ वहावायची आहे व एक आवरावायचे आहेत. ख्रिस्ताकरता सेवा करणे जो आशीर्वाद मिळतो व आनंद प्राप्तो तो त्यांनी शिकवून घ्यावायचा आहे व स्वानाकरात ख्रिस्ताचे अनुसरण करून चांगल्या सैनिकाप्रमाणे कठीण परिस्थितीत टिकून राहायचे आहे. आमेन. आमेन. मित्रांनो, इथं प्रॉब्लेम होतोय काय माहितीये? खूप भाऊ बहीण देवाची सेवा करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं डिप्रेशन असतं. ते ख्रिस्ताची सेवा त्यांना एक जड ओझं होऊन जातं. खूप लोकांना मी बघितले मित्रांनो, त्यांना भेटल्यावर ते बोलतात तर खरं मी आशीर्वादित आहे, आनंदित आहे, पण नंतर जेव्हा त्यांच्याशी हितकूज साजल्यावर कळतं की अरे ते ख्रिस्ताची सेवा त्यांच्यासाठी ओझच होऊन बसलंय. मित्रांनो, त्या भावांना, त्या बहिणींना जेव्हा आम्ही भेटलोय, बोललोय ना, त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच डिप्रेशन असतं. म्हणजे देवाची सेवा तर करतायत पण एक असमाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. मग त्याला वेगवेगळी कारणं पण असू शकतात, पण त्यातलं एक कारण मला कळालं की ते एक भाऊ जो होता, जो इतकी चांगली देवाची सेवा करत होता, त्याला सेल मीटिंग्स चर्चने दिल्या होत्या त्यांच्या, जिथे म्हणजे खूप नावाजलेलं चर्च होतं ते,
आणि खूप लोक त्या चर्चला जात होते, खूप असंख्य लोक, आणि त्यांना लीडर्स ठरवून देऊन त्यांना सेल मिटिंग्स दिल्या होत्या. सेल मिटिंग्स म्हणजे छोट्या छोट्या कॉटेज मिटिंग, घरी जाऊन ते प्रार्थना सभा घ्यायचे. पण त्यांना टास्क काय दिला होता माहिती आहे? त्यांना अट दिली होती की तुम्ही या घरातून तुमचं एवढं एवढं ऑफरिंग यायलाच पाहिजे. आणि हा भाऊ प्रार्थना तर घेतोय खरं, पण जेव्हा ऑफरिंगची वेळ येते किंवा दान अर्पणाची वेळ येते तेव्हा तो भाऊ इतका ऑकवर्ड व्हायचा किंवा त्याला इतकं जड वाटायचं की अरे हे घर अगोदरच एवढं गरीब आहे आणि मी ऑफरिंग घेऊन त्यांच्याकडे जातोय तर लोकांना पैसे नाही टाकायला. पण त्या चर्चची अट काय? तुम्ही का आणत नाही ब्रदर, तुमच्याकडून एवढं ऑफरिंग काही येत नाही. आणि त्यामुळे तो भाऊ किंवा तो बहीण इतका डिप्रेशनमध्ये गेला होता. देवाची सेवा राहिली बाजूला, जी आनंदाची सेवा आहे, जी हलकी सेवा आहे ती बाजूला राहिली, पण त्याला ऑफरिंगचंच टेन्शन होतं. काही भावंडांना तेच टेन्शन असतं त्यांच्या सेवेमध्ये की सेवा तर करतोय पण ते सेवेचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर नाही. मित्रांनो, आपल्या प्रभूने आपल्याला अशी सेवा नाही दिलेली. एक तर भाऊ मला भेटला तर त्याला ते सीडी विकायला सांगितलं होतं चर्चेसने की एवढं ब्रदर तुम्ही 100 सीडी विकल्याच गेला पाहिजे, तुमच्याकडून हे काम व्हायलाच पाहिजे. त्याला तो काउंटर हँडल करायला दिलं होतं. तिथं देवाचं ते तेल पाणी वगैरे जे गोष्ट ॲक्च्युली बरोबर नाहीये, पण ते तेल पाणी त्यांनी विकायला दिलं आणि तो भाऊ विकायला तो काउंटर सांभाळायला बसलाय. त्याला देवाची सेवा लोकांपर्यंत जाऊन वचन शिकवलं गेलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे, देवाबद्दल सांगितलं पाहिजे. त्याचं काही त्याला घेणं देणं नाही आहे. त्याला घेणं देणं कशाचं दिलंय चर्चने किंवा त्याच्यापेक्षा वरचढ लीडरने? तुमच्या सीडी किती विकल्या गेल्यात, तुमचे तेल पाणी किती विकलं गेलंय, याच टेन्शनने तो इतका घाबरून जायचा की दर वेळेला जेव्हा ते चर्च मीटिंग त्यांची संपायची त्याला एकच टेन्शन की अरे तेल पाणी एवढं विकलंच गेलं नाही, सीडी एवढ्या विकल्याच गेल्या नाही. हेच टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसायचं. मित्रांनो, ही देवाची सेवा नाहीये. आमेन. तुम्ही सहमत आहात मित्रांनो माझ्याबरोबर? आमेन. अशा प्रकारची सेवा त्यांना जे ओझं करून लादतात ना, ते सुद्धा चुकीचे आहेत आणि तो सेवा करणारा सुद्धा अंधारात आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतोय की माझे ओझं हलकं आहे, जे तुम्हाला पेलायला खूप सुंदर आहे. जी सेवा करताना इतरांच्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन बघून आपल्याला आनंद वाटतो. जेव्हा मित्रांनो काल सुनीताताईंनी जेव्हा फोन केला परवा आणि त्या भावांसाठी आम्ही प्रार्थना केली, आज जेव्हा त्यांनी साक्ष सांगितली मला तर खूप आनंद वाटला की त्या भावाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालंय. आणि जे काही वचनं त्याला बोलली गेली त्यांनी ऐकलं गेलं. प्रार्थना झाल्यानंतर तो भाऊ इतका आनंदित झाला आणि त्यांनी त्यांचा फीडबॅक दिला. यात खरा आनंद आहे मित्रांनो. हे असतं हलकं आणि सुंदर ओझं जे प्रभूने तुम्हाला आणि मला दिलंय. ही खूप सुंदर गोष्ट आहे मित्रांनो. जेव्हा इतरांचं परिवर्तन होताना आपण बघतो ना, त्याचा दुप्पट तिप्पट चौपट आशीर्वाद तुम्हाला मिळतो. ख्रिस्ताकरिता सेवा करणाऱ्याने जो आशीर्वाद मिळतो व आनंद लाभतो तो त्यांनी शिकून घ्यायचा आहे व स्वनाकारात ख्रिस्ताला अनुसरून करून चांगल्या सैनिकाप्रमाणे कठीण परिस्थितीत टिकून राहावयाचे आहे. परिस्थिती किती का कठीण असे ना मित्रांनो, कोणी का अपमान करेना, काही का करेना, आपलं प्रेम आहे ना त्यांच्याबद्दल कमी नाही व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की सेवा कार्य करत असताना खूप निराशा येते. लोक आपला अपमान करतात, टोचून बोलतात, आपल्या मागे बोलतात. मित्रांनो, खचून नाही जायचं आपल्याला. प्रभू येशू ख्रिस्ताला जर त्यांनी असं बोलले, त्याच्या तोंडावर तुंकलेत, तर तुम्ही आणि मी कोण आहोत मित्रांनो? सेवा कार्य करताना तुमच्याबद्दल लोक मागे बोलतील, पण ज्या नम्र अंतकरणाचं परिवर्तन झालेलं तुम्ही बघताल ना, त्या व्यक्तीकडे बघा, त्या अंतकरणाकडे बघा. प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करत असताना लोकांनी त्याला सुद्धा नावं ठेवली की अरे बघा, शब्बात दिवशी चमत्कार करतोय, हा शब्बात दिवशी अमुक करतोय, तमुक करतोय. पण प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांकडे दुर्लक्ष करायचा. हा, वचनांनी त्यांचे कान डोळे उघडायचा, पण त्याच्यासाठी महत्वाचं होतं त्या व्यक्तीचं अंतकरण. त्या आजारी दुःखित व्यक्तीचं अंतकरण प्रभू येशू ख्रिस्तासाठी महत्वाचं होतं. म्हणून तसंच आपल्याला पुढे बघत राहायचंय. मागे बघून लोकांचे टोमणे बिमणे झेलण्यापेक्षा पुढे बघून लोकांचं अंतकरण बदललं जातं, याकडे लक्ष द्या. आमेन. ओके. त्यांनी त्याच्या प्रीतीवर भिस्त टाकायला शिकून घ्यावे व त्यांच्या सर्व चिंता काळज्या त्याच्यावर सोपवाव्यात. ख्रिस्ताकरिता जीवात्मे जिंकण्यात जो हर्ष आहे
त्याची त्यांनी चव घ्यावी. सर्वनाशाकडे जाणाऱ्या तरी त्यांच्या मनात प्रेम असणे व त्यांच्या हिताची त्यांना काळजी असली तर त्यांचा अर्थ त्यांच्या पूर्ण दृष्टी आढळेल. एमेन एमेन. खूप सुंदर मुद्दा आहे मित्रांनो. हे सांगतो आपल्याला असं की त्यांनी त्यांच्या प्रीतीवर भिस्त टाकावयास शिकून घ्यावी. ती प्रीती जी त्यांनी लोकांवर केलेली, जी त्यांना ख्रिस्ताकडून मिळालेली, ते त्याच्यामध्ये टिकून राहायचं आहे व त्यांच्या सर्व काळजी चिंता काळजांना त्याच्यावर सोपून द्यायचं, येशू ख्रिस्तावर सोपून द्यायचं. जे काही तुम्हाला अडीअडचणी आहेत ते फक्त ख्रिस्ताला सांगा. इतरांना सांगून किंवा प्रार्थना विनंती तर आपल्याला इतरांना सांगायचीच, पण त्या प्रार्थना विनंत्या देवाने ऐकल्यात म्हणून देवाला धन्यवाद द्यायला शिका. खूप लोक मी पाहिलेत मित्रांनो की आपले हे मीटिंगला जॉईन करतात किंवा माझ्याकडून प्रार्थना करून घेतात, पण प्रार्थनेसाठी ते कंटिन्युअसली फोन करतात. आता त्यांना काय गरज असते की त्यांची ती समस्या सोडवली गेली पाहिजे, तात्पुरती सोडवली गेली पाहिजे. पण जेव्हा मी त्यांना विनंती करतो की ब्रदर, दादा, ताई, तुम्ही बायबल स्टडीला जॉईन व्हा, म्हणजे तुमचं परमनंटली परमेश्वर तुम्हाला सोल्युशन देईल. पण त्यांची काय गरज असते माहिती आहे? हा ब्रदर, आम्ही जॉईन करतो, पण आता तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. पण बायबल स्टडीला ते जॉईन होतानाच दिसत नाही. म्हणजे आपली इच्छा काय असते माहिती आहे? आत्ता काय ते मला सोल्युशन द्या, नंतरचं नंतर बघू. मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला परमनंटली सोल्युशन द्यायला तयार आहे. परमनंटली कायमचा तुमच्या जीवनामधून ज्या कुठल्या समस्या आहेत, जे तुमच्या हृदयामध्ये खोलवर रुतून बसलेल्या आहेत, ते काढून टाकायला तयार आहे. पण आपण फक्त वरवरच्याच गोष्टी बघतोय. ख्रिस्ताकरिता जीवात्मे जिंकण्यात जो हर्ष आहे त्याची त्यांनी चव घ्यावी. म्हणजे त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे जिथे लोक ख्रिस्ताला स्वीकारतायत. पुढे मुद्दा हा आपल्याला सांगतो, सर्व नाशाकडे जाणाऱ्यांकरिता त्यांच्या मनात प्रेम असले व त्यांच्या हिताची त्यांना काळजी असली तर त्यांचा स्वार्थ त्यांच्या पूर्णपणे दृष्टी आड होईल. म्हणजे मित्रांनो, जेव्हा आपण लोकांच्या समस्या बघतो ना, तेव्हा आपल्या समस्या आपोआप दृष्टी आड होऊन जातात. मी खूप लोक जेव्हा मला फोन करतात, यूट्यूबचे व्हिडिओ बघून मेसेज करतात, इतक्या भयानक समस्या आहे ना मित्रांनो. कधी कधी मला विचार पडतो की अरे देवा, मी माझ्या कंप्लेंट्स घेऊन तुझ्या पुढे येतोय, माझ्या जीवनामध्ये अमुक गोष्ट घडत नाही, तमुक गोष्ट घडत नाही, पण यांच्या जीवनामध्ये किती भयानक प्रॉब्लेम आहेत. माझ्या समस्याच मला मोठ्या वाटतात, पण लोकांचं जीवन किती अडीअडचणीमध्ये आहे. मग जेव्हा त्या गोष्टीकडे बघतो ना, माझ्या समस्या बाजूला राहून जातात, पण लोकांसाठी प्रार्थना करायला खूप आनंद वाटतो आणि एकदम कळकळीने शब्द बाहेर पडतात. मित्रांनो, जेव्हा असे शब्द तुमच्या हृदयातून बाहेर पडतात ना, तेव्हा समजून जा की तुमचा नव्याने जन्म झाला आहे आणि ख्रिस्ताचं हृदय तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही बघा, आपल्या सुनीताताई पण जेव्हा प्रार्थना करतात, सुनीताताईच नाही तर खूप सारे भाऊ बहीण आहेत, आपल्या मगदलेना आंटी आहेत, खूप सारे भाऊ बहीण आहेत, जेव्हा ते प्रार्थना करतात ना, माझं हृदय एकदम भरून जातं. असं वाटतं की अरे खरंच यांचं कनेक्शन आहे ना देवाबरोबर आहे. आणि ते शब्द जेव्हा बोलतात ना, तर ते हृदयाला भिडतात आणि असं वाटतं की अरे नाही, माझी पण विनंती जेव्हा मी त्यांना सांगेल ना, ती थेट देवापर्यंत गेलेलीच आहे असा माझा पूर्ण विश्वास पटतो. आमेन. मित्रांनो, हा अनुभव परमेश्वर तुम्हाला देखील द्यायला तयार आहे. पण अगोदर लोकांच्या काळच्या चिंता ऐकून तरी घ्या. आपण ऐकायलाच तयार नाही, आपण आपलेच मुद्दे मांडायला तयार आहे. पुढे आपण बघूयात. जगाच्या सुखाचे शोषून घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यावर काम करणार नाही व जगीत भार त्यांना प्रकाश करू शकणार नाही. सत्याचा नांगर त्याचे कार्य करेल, तो पीडित जमीन उकरून काढेल, तो काट्यांच्या फक्त वरवरच्या फांद्या मात्र तोडून टाकणार नाही, तर त्यांना मुळासकट उपटून टाकतील. आमेन. मित्रांनो, जेव्हा आपण आपलं जीवन प्रभू येशूला समर्पित करतो ना, तेव्हा तो आपल्यामध्ये जगातल्या ज्या गोष्टी ज्या आपण आकर्षून जात आहोत ना, तर तो ते आकर्षण प्रभू येशू ख्रिस्त जगातलं सगळं आकर्षण आपल्यामधून काढून टाकतो. जे आपल्याला व्याभिचाराला कारणीभूत ठरतंय, जे आपल्या देवापासून आपल्याला दूर नेणाऱ्या त्या ज्या आकर्षण घेणाऱ्या गोष्टी आहेत, त्या बरोबर निघून जातात जेव्हा आपण ख्रिस्ताला जास्त प्राधान्य देतो, त्याच्या प्रार्थनेमध्ये तत्पर असतो, त्याला जाणून घेतो, त्याच्या वचनामध्ये जास्त वेळ देतो. तेव्हा मित्रांनो, जगिक आकर्षण करणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या हृदयातून निघून जायला लागतात आणि आपण ख्रिस्ताला प्राधान्य द्यायला लागतो. त्याला काय आवडतंय याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायला लागतो.
कारण तो आपल्यामध्ये पापाबद्दल वैर निर्माण करतो. दुसरा तिसरा कोणी नाही मित्रांनो, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये पापाबद्दल तिरस्कार, किळस आणि वैर निर्माण करतो. आता आपली परिस्थिती काय माहिती आहे अशी की आपण सहजरित्या पापाला भाळले जातोय, कारण त्या नवीन जन्माच्या अनुभवापासून अजून आपण दूर आहोत. जेव्हा तो नव्याने जन्म होईल ना मित्रांनो, तर आपोआप आपल्याला पापाची किळस वाटायला लागेल. ते पाप करताना सुद्धा आपल्याला असं वाटेल की अरे नाही, हे नाही केलं पाहिजे. जरी त्या पापामध्ये आपण खोलवर पडत असलो ना, तरी त्या पापाची किळस वाटायला लागेल आपल्याला की अरे नाही, काहीतरी चुकतं यार, ते नाही केलं पाहिजे मी. जरी त्या वेळेला जेव्हा तुम्ही बायबल वाचता, देवाच्या सानिध्यात जास्त राहता, वचनामध्ये वाढता, जेव्हा आपण त्याचा अनुभव घेऊ ना, तर ते पाप आपल्यामधून कधी निघून जाईल ना आपल्याला कळणार पण नाही. कारण ते पापाची किळस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या हृदयात उत्पन्न केलेली असते. दुसरा तिसरा कोणीही काही करू शकत नाही मित्रांनो, फक्त प्रभू येशू करू शकतो. व जगिक भार त्यांना हताश करू शकणार नाही. जे जगातला भार आहे, जे दुःख, त्रास, टेन्शन आपल्याला निराशेमध्ये खोलवर टाकते ना मित्रांनो, प्रत्येक वेळेला जेव्हा निराशा आपल्याला खाली पाडेल, तेव्हा आपल्याला एकच समजेल की माझा प्रभू माझ्याबरोबर आहे. मला हताश निराश होण्याची गरज नाही. लोक काय बोलतायत, लोक किती मला नावं ठेवतायत, मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. माझ्या प्रभूने माझा हात धरलेला आहे. माझ्यासाठी हीच सुंदर गोष्ट आहे. आमेन. पुढे मुद्दा हे शिकवतो आपल्याला, सत्याचा नांगर त्याचे कार्य करील. सत्याचा नांगर त्याचे कार्य करेल म्हणजे कोण कार्य करेल? सत्याचा नांगर म्हणजे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. मार्ग, सत्य आणि जीवन तो स्वतः आहे. म्हणजे तो आपल्या हृदयामध्ये तो नांगर फिरवेल आणि ते खडकाळ झालेली जी जमीन आहे तो उकरून काढेल आणि मग त्याच्यातून खडी बाहेर निघतील. तुमच्या जीवनामधून, हृदयामधून ते काटे, कुसळे, ते सगळे तो बाहेर काढेल. मग ते काढताना त्याला ज्या इजा झालेल्या आहेत ना मित्रांनो, ते त्याच्या हाताला, त्याच्या कपाळाला ते काटे, कुसळे ऑलरेडी टोचलेले आहेत. फक्त आपल्याला आपली पडीत जमीन त्याच्या हातात देऊन टाकायची. तो पडीत जमीन उकरून काढेल. तो काट्यांचा फक्त वरवरच्या फांद्या मात्र तोडून टाकणार नाही, तर त्यांना मुळासकट तो उपटून टाकेल. फक्त गरज एवढीच आहे की आपण त्याच्या जवळ जाऊन त्याचा अनुभव घ्यावा, त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घ्यावा, त्याच्या प्रेमाचा अनुभव घ्यावा आणि त्याच्यासारखी सेवा आपण करायला लागू. तेव्हा मित्रांनो, या गोष्टीचा अनुभव नक्कीच तुम्हाला येईल. या प्रकारे आपल्या जीवनातली आपल्याला मशागत करायची. आपलं हृदय त्याला देऊन टाकून सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून राहायचं आहे. कुणालाही बोलण्या अगोदर आपल्या शब्दांचा उपयोग किंवा आपलं बोलणं त्या व्यक्तीवर कसं काम करतं याचा अगोदर विचार करा. खूप लोकांचा फडकळ स्वभाव असतो. फडकळ म्हणजे नाही का, स्पष्टपणा असतो त्यांच्या बोलण्यात. चांगली गोष्ट आहे, स्पष्टपणा तुमच्या बोलण्यामध्ये असू द्या. तुमचं बोलणं होय तर होय, नाही तर नाही असू द्या. पण तो स्पष्टपणा ठेवताना समोरच्याचा हृदयाची सुद्धा काळजी घ्या. स्पष्ट बोलणं असू द्या, पण त्या स्पष्ट बोलण्यामधून समोरच्याची काळजी तुमच्या शब्दात दिसू द्या. त्या व्यक्तीला पण असं नाही वाटलं पाहिजे की अरे हा मला टोचून बोलतोय, हा माझ्या विरुद्ध आहे. नाही, त्याला असं वाटू द्या की तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय, तुम्हाला त्याची काळजी म्हणून तुम्ही बोलताय. आमेन. तो ख्रिस्ताचा स्वभाव आहे. अशा प्रकारे आपण ती पडीत जमीन नांगरून त्याला योग्य प्रकारे पोषक अशा गोष्टी देऊ शकेल. समजले मित्रांनो सगळ्यांना? स्वर्गातील पवित्र दयाळू देवा, या वेळेला आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू या आजच्या वचनासाठी. प्रभू तू खरंच खूप सुंदर आहेस देवा. प्रभू येशू, तुझं वचन इतकं सुंदर आहे की जेव्हा ते मनाला भिडतं ते हाडमास भेदून आमचं हृदय पागळून टाकतं प्रभू. आणि खरंच आज तुझ्या या वचनामुळे आमच्या अंतःकरणामध्ये एक वेगळीच उकळी निर्माण झाली प्रभू, की ज्याने आम्ही तुझं प्रेम समजून घेऊ शकतो. तू ज्या प्रकारे इतरांशी नातं बनवलंस त्या प्रकारे आम्हाला देखील नातं बनवण्याची आज इच्छा निर्माण झाली आहे बाप्पा. प्रेमळ पित्या, या वेळेला तुमच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावात आम्ही सर्वजण येतो प्रभू. आम्ही कोणी मोठे नाही आहेत देवबापा. आमच्यामधला कोणीही असा नाही की आम्ही सर्वज्ञानी आहोत, आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं. पण देवबापा तू सर्वज्ञानी आहेस, तुला सगळं माहिती आहे. आमचं हृदय माहिती आहे, आमची सेवा माहिती आहे, आमचं इतरांबद्दल असलेलं नातं तुला माहिती आहे देवबापा. प्रभू येशू, आम्ही जर कुठे चुकत असो, एखाद्या भावाला सुवार्ता सांगताना चुकीच्या प्रकारे आमच्याकडून काही शब्द निघले असतील, बोललं गेलं असेल, तर प्रभू आम्हाला क्षमा कर.
त्या व्यक्तीला पुन्हा जाऊन भेटण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी प्रभू तू आम्हाला मदत कर. कारण प्रभू येशू तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही दे बापा. प्रभू परमेश्वरा, ज्या प्रकारे तू तुझ्या शिष्यांसोबत, तू तुझ्या लोकांसोबत नातं निर्माण केलंस आणि आजही वैयक्तिकरित्या तू नातं बनवतोस, तसं आम्ही देखील इतरांशी वैयक्तिक नातं प्रस्थापित करावं की जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये खरा ख्रिस्त कळेल. यासाठी तू आम्हाला तयार कर दे बापा. आम्ही लोकांसाठी एक सुपीक जमीन तयार करावी की जेणेकरून ते तुझं वचन करण्याने ग्रहण करतील. कारण त्यांच्यासाठी आज आम्ही स्वतः येशू ख्रिस्त आहोत. कारण तू म्हणतोस की तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगाची भाकर आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुमच्याद्वारेच ख्रिस्त जगाला कळणार आहे. दे बाप्पा, आम्हाला तयार कर. ही पडीत जमीन तू सुपीक बनव दे बाप्पा. आम्ही स्वतःला तुझ्या हातात समर्पित करत आहोत. आमच्या सोनालीताईंनी ज्या बाळासाठी विनंती केली की त्याचे प्लेटलिस्ट वाढत नाही आहे प्रभू, दे बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो यावेळेला सगळेजण मिळून पश्चाताप करून आमचे पाप आमच्या पदरी घेऊन आम्ही तुझ्या हातात समर्पित करून आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू त्या बाळासाठी. त्या बाळाला आरोग्य द्या प्रेमळ पित्या. तुमच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावात त्या लेकराला आरोग्य मिळू द्यात पित्या, आणि त्याचे प्लेटलेट्स वाढू द्यात आणि त्या लेकराला आरोग्य मिळू द्यात पित्या. आम्ही विश्वास ठेवतो प्रभू, तुमच्या एकुलत्या एक पुत्राला तुम्ही आमच्यासाठी या भूतालावर पाठवलं का? कारण हे सगळे आजार आमच्या जीवनातून निघून जावेत. त्याने ते सगळे फटके सहन केलेत आणि प्रभू येशू, तू त्या क्रूसावर आमचे सगळे श्राप, आमचे आजार, आमचे व्याधी घेऊन त्या क्रूसावर तू वधला गेलास, तू मेलास आणि पुनरुत्थित झालास आणि आजही तू जिवंत आहेस. आणि तू म्हटलेलं आहे की जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतील तिथे आणि त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. प्रभू, आज तू आमच्या प्रत्येकाच्या सानिध्यात आहेत, आमचा विश्वास आहे प्रभू. आणि त्याच विश्वासाने त्या बाळासाठी आम्ही विनंती करतो आणि विश्वास ठेवतो की तू त्या बाळाला आरोग्य दिलेलं आहेस. प्रभू, आमच्या या ग्रुपसाठी धन्यवाद देतो की ज्या बारकाईने, ज्या तन्मयतेने सगळी लोक रोज तुझं वचन ऐकतायत प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये खरा प्रकाश तू आणत आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. ही प्रार्थना पिता तुमचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका बाप्पा. आमेन, आमेन. बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना शांती असो. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, आपण केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि इतरांना जे शेअर करत आहे त्याबद्दल मी खरंच आपला मनपूर्वक आभारी आहे. प्रभू येशूच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगला पल्ला गाठलेला आहे. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या देखील बायबलचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठीच आपण रोज बायबल अभ्यास घेत आहोत. आणि जर खरंच तुम्हाला इच्छा आहे की मला बायबलचं वचन बारकाईने समजून घ्यायचं आहे, देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बायबल अभ्यास सुरू केलेला आहे. आणि हा अभ्यास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ न्यायला खूप सहकार्य करणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला शक्य आहे, रोज संध्याकाळी 6:15 ते 7:15 या दरम्यान जर तुम्ही बायबल वचन शिकू शकता तर आमच्याशी जुडले जा. जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू. गुगल मीटच्या द्वारे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र भेटत आहेत आणि देवाचं वचन गांभीर्याने ते शिकत आहेत. आणि माझी इच्छा आहे की त्या स्टडीमध्ये तुम्ही देखील असावं. तर नक्कीच आम्हाला मेसेज करा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज लिंक पाठवू. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि देवाच्या सुंदर अनुभवामध्ये प्रवेश करा. देवा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद.